तर वर्षा गायकवाड काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार आहेत। त्यांनी सुद्धा आपल्या आईसह या ठिकाणी मतदान केलेलं आहे। सध्याची ही दृश्य आपण मुंबईतली पाहतोय। तर उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड असा सामना खरं तर उत्तर मध्य मुंबईमध्ये होणार आहे आणि या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण या ठिकाणी उज्ज्वल निकम यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। दुसरीकडे वर्षा गायकवाड यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष असेल। दरम्यान उज्ज्वल निकम या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। पूनम महाजन यांचा पत्ता कट करून उज्ज्वल निकम यांना भाजपनं संधी दिली आहे, त्यामुळे या संधीचं सोनं उज्ज्वल निकम करतात का आणि त्यांचा विजय या निवडणुकीमध्ये होतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे वर्षा गायकवाड यांनी सुद्धा या ठिकाणी प्रचाराच्या रिंगणामध्ये उद्धव ठाकरेंसह, शिवसेनेसह आणि महाविकास आघाडीसह जोरदार प्रचार केलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर या लढतीकडे सर्वांचं लक्ष आहे। दरम्यान आपण पाहतो नाशिकच्या सिडकोमध्ये सूक्ष्म निरीक्षक नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय। या ठिकाणी सूक्ष्म निरीक्षकाची नेमणूकच करण्यात आली नसल्याचा प्रकार समोर आलेला आहे। त्या संदर्भातला आरोप सुद्धा होतोय। नवजीवन विद्यालयातल्या बूथ क्रमांक 61 मधून हा प्रकार समोर आलाय। ठाकरे गटाच्या सुधाकर गटानं यावर आक्षेप घेत मतदान केंद्रावर या ठिकाणी या सगळ्या प्रक्रियेवर संशय व्यक्त केलेला आहे। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। नाशिकच्या सिडको परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षकाची नेमणूकच करण्यात आलेली नाहीये आणि या संदर्भातला आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय। नवजीवन विद्यालयातल्या बूथ क्रमांक 61 मधून हा प्रकार समोर आलाय। ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी हा आरोप केलाय। नवजीवन पब्लिक स्कूल मतदान केंद्रावरती 61 नंबर बूथ मध्ये ऑब्झर्वर आणि मायक्रो ऑब्झर्वर दोन्ही, परंतु या ठिकाणी बेवारस सारखे हे बूथ आहेत। खालचे कर्मचारी आहेत, मायक्रो ऑब्झर्वर आणि ऑब्झर्वर या ठिकाणी नाही। बाकी सर्व बूथवरती मायक्रो ऑब्झर्वर आहेत, ऑब्झर्वर आहेत, पण ह्या बूथवरती नाही। तर आम्हाला थोडी शंका आली की नेमकं काय प्रकार आहे, हा चेक करावा। कदाचित इथं वोटिंग वन साईड होते का काय, वन साईड करण्याच्या दृष्टीने हा प्रकार झालेला आहे काय, ती शंका आमच्या मनामध्ये आहे।